मी केतकी जोशी. दिवाळी स्पेशलच्या या स्पेशल कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. वाचू आनंदेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना सगळीकडे आनंदाचा सण सुरू आहे आणि याच आनंदात आम्ही भर टाकणार आहोत, तो म्हणजे तुम्हाला साहित्याचा फराळ देऊन. कारण भरपूर दिवाळी अंक आलेले आहेत आणि आपल्यासाठी दिवाळी अंक, मराठी माणसासाठी दिवाळी अंक म्हणजे नक्कीच दिवाळीची एक स्पेशल मेजवानी असते. त्यामुळेच दिवाळी अंकांबद्दल आपण बोलणार आहोत. आजच नाही तर इथून पुढचे 5 दिवस आपण वाचू आनंदेमध्ये दिवाळी अंकांबद्दलच बोलणार आहोत. आज देखील आपल्या बरोबर दिवाळी अंक म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दलचं खूप काही सांगण्यासाठी 2 स्पेशल गेस्ट असणार आहेत. आपल्यासोबत असणार आहेत इथे माझ्याबरोबर एक वाचक जी खूप वाचते आपल्यासारखंच, पण ती फक्त वाचतच नाही तर आत्ताच्या सध्याच्या जी तरुणाई आहे त्यांना जे हवं ते सुद्धा ती देण्याचा प्रयत्न करते आणि ती आहे मेघना भुसकुटे. खूप खूप स्वागत आहे तुझं वाचू आनंदेमध्ये. आम्हाला ई दिवाळी अंकाबद्दल तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय आणि जे तू वाचतेस ते देखील समजून घ्यायचंय तुझ्याकडनं. आपण मेघनाशी बोलणार आहोत, पण त्याचबरोबर लोकमतचा जो दीपोत्सवचा अंक आहे तो खूप खास असतो, खूप वेगळा असतो, अत्यंत ग्लॅमरस असा हा अंक आहे. आणि याच अंकाबद्दल आणि त्याचबरोबर इतरही अंकांबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकहून असणार आहेत लोकमत दीपोत्सवच्या संपादिका अपर्णा वेलणकर. खूप खूप स्वागत आहे अपर्णाताई तुमचं देखील वाचू आनंदेमध्ये. लोकमतचा हा जो दिवाळी अंक आहे हा खरोखरच चाकोरी बाहेरचा अंक असतो. खूप ग्लॅमरस असा हा अंक आहे. वेगवेगळ्या अनेक यामध्ये वैशिष्ट्य आहेत आणि वर्षभरात खरं तर आपल्याला फराळातले सगळे पदार्थ जरी मिळत असतील तरी पण दिवाळीचा फराळ जो आहे त्याचा अप्रूप वेगळंच असतं आणि तसंच अप्रूप दिवाळी अंकाबद्दल आजही आहे. कारण दिवाळी अंकामध्ये एकाच वेळेला भरपूर विषयांवरचं खाद्य मिळतं. नजर टाकूयात यावेळच्या या दिवाळी अंकांमध्ये काय आहे त्यावर. नरेंद्र मोदींची डिजिटल इंडियाबद्दलची मुलाखत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची मुलाखत आणि त्याचबरोबर शाहरुख खान, कपिल शर्मा आणि आलिया भट्ट. नाही, कोणत्याही चॅनलवरच्या कार्यक्रमाची यादी नाहीये, तर लोकमतच्या दिवाळी अंकात हे सगळे जण आपल्याला भेटतात आणि तेही अगदी ग्लॅमरस रूपात. लोकमतचा दीपोत्सव हा दिवाळी अंक खरंच डोळ्यांना सुद्धा मेजवानी देतो. दीपोत्सवचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो ग्लॅमरच्या पलीकडेही जातो. त्यामुळे आलिया आणि शाहरुख सोबतच हा अंक आपल्याला नंदुरबार आणि आंध्र प्रदेशच्या नल्लमल्लाच्या जंगलातही हिंडवून आणतो आणि बुरी नजर वाले तेरा मुंह कालाच्या पलीकडे जात ट्रक रंगवणाऱ्या कलाकारांची अनोखी दुनियाही उलगडतो. रसिक वाचक दुसऱ्या एका अंकाची आतुरतेनं वाट पाहतात. तो अंक म्हणजे लोकसत्ता. लोकसत्ताच्या दिवाळी अंकाचं यावर्षीचं मुखपृष्ठ दरवर्षीप्रमाणेच देखणं आहे. यंदाच्या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे विवेकाचा आवाज हरवलाय का हा परिसंवाद. याशिवाय नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा राजकीय दहशतीचा उदयास्त हा विभागही वाचण्याजोगाच. कोकणातले राणे, सोलापूरचे मोहिते पाटील, वसईचे हितेंद्र ठाकूर अशा वजनदार नेत्यांच्या कारकिर्दीचा आढावा यात घेतलाय. लोकसत्तामधलं आणखी एक मस्ट रीड म्हणजे गुलजारांच्या मीना कुमारी आणि नसरुद्दीन शाहसाठी केलेल्या खास कविता. यंदाचा अक्षरचा दिवाळी अंकही छान जमून आलाय. मिलिंद बोकील, राजकुमार तांगडे, गणेश मतकरी यांच्या कथा यात आहेत. सेल्फी नावाचा एक विशेष विभागही यात आहे. तरुणांच्या जनरेशन बद्दल तरुणांनीच मांडलेली मतं आहेत. त्यात शहरी तरुणांचं प्रतिनिधित्व करणारा IBN लोकमतचा विनायक गायकवाड आहे, तसाच ग्रामीण भागावर बोलणारे बालाजी सुतारही आहेत. याशिवाय प्रकाश अकोलकरांनी लिहिलेली 3 चित्रपटवाड्यांची कहाणी ही सुद्धा इंटरेस्टिंग आहे. याशिवाय ग्राफिक नॉव्हेल या वेगळ्या विषयाबद्दल गजू ताडेंचं लिखाणही ज्ञानात भर टाकतं. केतकी जोशी, IBN लोकमत, मुंबई. बराच काही दिवाळी अंकांमध्ये आहे, पण लोकमतचा हा दिवाळी अंक आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे दिवाळी अंक आहेत त्याबद्दल आपण अपर्णा वेलणकर यांच्याशी बोलणार आहोत. अपर्णाताई, हा अंक तर खूप ग्लॅमरस आहे हे आपण बघितलं, पण हे अंक काढताना हा जो विषय असतो, ही जी संकल्पना असते ही कशी निवडली जाते, याची काय प्रोसेस असते? साधारणपणे गेल्या 3 वर्षांपासून या अंकाचं संपादन मी करते आहे. 2003 साली लोकमतचा दीपोत्सव हा पहिला दिवाळी अंकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. यावर्षी आमचं 11वं वर्ष आहे. चाकोरी सोडायचा निर्णय खरं तर जाणीवपूर्वक घेतला होता, कारण गेली अनेक वर्ष दिवाळी अंकांमध्ये कथा, कविता, व्यंगचित्र, परिसंवाद अशा प्रकारच्या एका ठराविक स्वरूपामध्ये दिवाळी अंक निघतात. ते अजूनही निघतात, त्याला मोठा वाचक प्रियता देखील आहे.
पण आम्ही असा विचार केला की ह्या सगळ्या दिवाळी अंकांमध्ये वेगळे पण जर आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. याच्यामध्ये एक सुदैवाने आमच्याकडे एक असं होतं की एका वर्तमानपत्राची एस्टॅब्लिश यंत्रणा आपल्याबरोबर असणं हा दीपोत्सवच्या कामामधला एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे असं मला म्हणायला पाहिजे. म्हणजे जे छोट्या दिवाळी अंकांना जे शक्य नसतं असे अनेक माध्यमं, असे अनेक रिसोर्सेस आमच्याकडे उपलब्ध होते. तर त्याचा उपयोग करून आपण काही वेगळी वाट चालून बघू का, असा खरं तर तो विचार होता. आणि त्याची सुरुवात केली शोभा डे यांनी. 2011 साली त्या आमच्या अतिथी संपादक होत्या आणि त्यांनी पहिल्यांदा पॉवर हा विषय निवडला होता. आणि त्या जरी मराठीमध्ये त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व त्या वर्षीच्या अंकात आलेलं दिसतं. म्हणजे त्या मूळ मराठी आहेत, पण नंतर मग त्यांनी एक ग्लोबल पर्सनॅलिटी त्यांच्या लिखाणामुळे, त्यांच्या विचारामुळे, त्यांच्या प्रवासामुळे अशी त्यांच्यामध्ये आली. तर तिथून पहिल्यांदा हा विचार सुरू झाला की मराठीमध्ये फक्त मराठी लोकांनीच लिहिलेलं का बरं वाचायला मिळावं. म्हणजे नेहमी दर वर्षभरामध्ये मराठी वाचकांना जी माणसं भेटत नाहीत, जी माणसं मराठी वाचकाच्या वैचारिक आणि भौगोलिक टप्प्याच्या पलीकडची असतात, अशा काही माणसांना आपण यावर्षी बोलवूयात का, इथून ती सुरुवात झाली. आणि तिथून तो एक महत्त्वाचा टप्पा लोकमतच्या संदर्भात सुरू झाला असं म्हणता येईल. त्याच्यामागे आणखीन एक विचार असा होता की वाचक वेगाने बदलतोय. म्हणजे वाचक कथा, कविता, व्यंगचित्र आणि परिसंवादाच्या पलीकडे गेलेल्या वाचकाला दिवाळी अंकांमधून काही मिळेल असं झालं होतं आणि त्याच्या चर्चा पण सातत्याने सुरू होत्या. तर हा जो नवा वाचक आहे, ज्याला एक ग्लोबल आउटलुक आहे, ज्याने खूप प्रवास केलेला आहे, ज्याने वेगळ्या प्रकारचं आयुष्य बघितलेलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आलेल्या माणसांबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल ज्यांना आकर्षण आहे, पण ती माणसं ज्यांना मराठीतून भेटत नाहीत, त्या माणसांना भेटायचं असेल तर कायम इंग्रजीमध्ये जावं लागतं. अशी जी माणसं आहेत ज्यांच्याबद्दल नव्या मराठी वाचकांमध्ये आकर्षण होतं, त्या माणसांना आपण मराठीमध्ये आणूया असा पण एक विचार झाला. आणि त्या वर्षीचा जो दिवाळी अंक होता त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन पासून नीता अंबानींपर्यंत, म्हणजे नीता अंबानी पैसे या विषयाबद्दल नीता अंबानी मला असं वाटतं की मराठीमध्ये पहिल्यांदाच बोलल्या असतील. अमिताभ बच्चन जेव्हा मी भेटलो तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की तुमच्याशी सिनेमाच्या बद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाहीये. ह्या क्षेत्रामध्ये राहून सुद्धा जे संस्कार तुमच्या घरामध्ये चालत आले गेल्या 3 पिढ्यांमध्ये, त्या संस्कारांचा प्रवास कसा होत गेला आणि ते संस्कार बदलत्या काळाप्रमाणे बदलत राहिले का, याच्याबद्दल आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. त्यामुळे नेहमीच्या चेहऱ्याने भेटलेल्या माणसांना वेगळ्या जगात घेऊन जाणं आणि त्यांच्याकडे असलेल्या वेगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणं हा दीपोत्सवचा पहिल्यापासून एक महत्त्वाचं सूत्र राहिलेलं आहे. आणि ते सूत्र घेऊन आम्ही गेली 3-4 वर्ष काम करतो. नक्कीच. आपण बघतोय मेघना, खूप वेगळ्या प्रकारचे अंक येतात. हे मेनस्ट्रीम मधले अंक आहेत, पण तू स्वतः वाचक तर आहेस, एक वेगळा प्रयोग देखील तू केलास आणि तो म्हणजे ही दिवाळी अंकाचा. याबद्दल काय सांगशील? कारण स्वतः वाचक असणं आणि त्यानंतर असा प्रयोग करणं आताच्या सध्याच्या युगाला जो होईल तो, त्याबद्दल काय सांगशील? अगदी सुरुवातीला जी दिवाळी अंकाची सुरुवात झाली ती मी बेंगलोरला असताना. तेव्हा माझ्याकडे मला आधी खूप मराठी दिवाळी अंक वाचायची सवय होती लहानपणापासून आणि बेंगलोरला गेल्यानंतर मी एकदम त्याच्यापासून लांब गेले. मला तत्काळ दिवाळी अंक उपलब्ध झाले नाहीत. सो अशा वेळेला मराठीशी संपर्क कसा ठेवायचा, कसा साधायचा, म्हणून मी मराठी ब्लॉगिंगची सुरुवात केली. आणि मग नंतर तिकडे मित्र मिळत गेले, खूप लोक लिहिणारे भेटले, त्यांच्याशी संवाद झाला. मग अशी कल्पना पुढे आली की आपण ब्लॉगर्सच्या निवडक लेखनाचा दिवाळी अंक काढला तर कसं होईल. आणि मग आम्ही रेषेवरची अक्षरे नावाच्या दिवाळी अंकाला सुरुवात केली. तो आम्ही जवळजवळ 5 वर्ष काढला. त्याची संकल्पना अशी होती की वर्षभरात मराठी ब्लॉग्स मध्ये जे ललित लेखन लिहिलं गेलं त्यातलं निवडक लेखन निवडायचं आणि ते दिवाळी अंकात छापायचं. त्याला बराच चांगला प्रतिसाद मिळाला. आणि विशेष करून जे लोक महाराष्ट्रात नसतात, बाहेरच्या देशांमध्ये असतात, ज्यांना मराठीशी थेट संपर्क नसतो पण वाचायची आणि लिहायची खूप आवड असते, अशा लोकांना ते हवं असतं. तिकडे तत्काळ प्रतिक्रिया देता येतील, आपल्याला काहीतरी म्हणता येईल आणि शिवाय मराठीशी संपर्क राहील, अशा प्रकारचं साहित्य त्यांना खूप हवं असतं. सो त्या लोकांकडून खूप प्रतिसाद मिळाला आणि मजा आली रेषेवरची अक्षरेचं संपादन करायला. नक्कीच. आम्हाला आणखी सुद्धा तुझ्याशी गप्पा मारायच्यात आणि आपल्याला दिवाळी अंकांमध्ये आणखी काय काय आहे ते जाणून घ्यायचंय. पण एक ब्रेक घेऊन परत येऊयात. पाहत राहा वाचू आनंदी. दिवाळीच्या या आनंदामध्ये आपण वाचू आनंदे हा स्पेशल कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मेघना आपल्यासोबत आहे. दिवाळी अंकांबद्दल आपण तिच्याशी बोलतोय. मेघना, जसं तू म्हटलीस खूप लहानपणापासून तू दिवाळी अंक वाचतेस आणि स्वतः काढतेस, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये तू वाचलेले जे मेनस्ट्रीम मधले दिवाळी अंक आहेत त्याचा इंटरनेटवरचे दिवाळी अंक काढताना तुला किती उपयोग झाला? खरोखरच हे दिवाळी अंक जे आहेत ते आपल्याला काही देऊन जातात का?
प्रश्नच नाही. म्हणजे माझ्या मते पुस्तकं हा भाग नंतर येतो. पण जे सलगचे ताजे विषय असतात, चळवळी असतात किंवा देशाबाहेर घडणाऱ्या गोष्टी असतात, ज्याच्याबद्दल आपण पुस्तकामध्ये लगेच वाचत नाही. बरोबर. अशा सगळ्या गोष्टी दिवाळी अंकामधून मिळतात असं मला वाटतं. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात राजू शेट्टींच्या चळवळीबद्दल आलं होतं, ज्याच्याशी वाचक जोडला गेला दिवाळी अंकातल्या ते लेखन. सो दिवाळी अंक खूप महत्वाचं काम करतात असं मला वाटतं. आणि मी खूप लहानपणापासून दिवाळी अंक वाचते, बरेच दिवाळी अंक जमवते पण. अक्षरचे साधारण 80s मधल्यापासूनचे अंक माझ्याकडे आहेत. त्यामुळे अक्षरच्या अंकाचा माझ्यावरती खूप मग ह्याचा तू दिवाळी अंक काढतानाच्या प्रोसेस मध्ये कसा उपयोग झाला? 4 मराठी माणसं एकत्र आली ना इंटरनेटवरती किंवा कुठेही, की त्यांना लगेच दिवाळी अंक काढावा असं वाटतं. तसं आम्ही जेव्हा एकत्र आलो तेव्हा आम्हाला सगळ्यांना दिवाळी अंक काढूयात अशी कल्पना निघाल्यानंतर पहिला विचार हा होता की अरे करायचं तर अक्षरसारखं बेस्ट काहीतरी करायचं, नाहीतर नको करूयात. सो त्या अंकात वेगवेगळ्या थीम्स घेतल्या जातात किंवा नवीन गोष्टींचा अंतर्भाव असतो अक्षरमध्ये. कधी त्यात महाराष्ट्राचे नॉस्टॅल्जिक विषय, पुरणपोळ्या आणि ह्या गोष्टी जनरली अक्षरमध्ये दिसत नाहीत. सो असं वेगळं काहीतरी करायचं असं आमच्या डोक्यात होतं. आणि विशेष करून साहित्यात नसलेले लोक इंटरनेटवरच्या दिवाळी अंकात असतात, म्हणजे त्यांची क्षेत्र खूप वेगळी आहेत लिहिण्या वाचण्यापासूनची. त्यामुळे नवीन विषय मिळतात आणि आम्हाला त्याच्यासारखं काहीतरी करायचं होतं, अशी सुरुवात केली. नक्कीच, खरोखरच हा वेगळा एक उपक्रम आहे आणि खूप प्रतिसाद सुद्धा त्याला, मला वाटतं तरुणांचा सुद्धा खूप प्रतिसाद मिळत असेल. आणि असाच प्रतिसाद मिळतोय लोकमतच्या दीपोत्सव अंकाला किंवा इतरही दिवाळी अंकांना. खरोखरच हा खूप प्रतिसाद मिळतोय. आपण पुन्हा जाणार आहोत नाशिकमध्ये. अपर्णा वेलणकर आपल्या सोबत आहेत. अपर्णा, ते नवीन वाचक आहे, तो नवीन वाचक नव्या या दिवाळी अंकांशी जोडला जावा म्हणून काय केलं जातं? ग्लॅमरस अंक तर काढला जातो, पण ट्रेंड्स नवीन कसे यामध्ये केले जातात आणि मार्केटिंगची काय स्ट्रॅटेजी असते? मला असं वाटतं की नव्या पिढीतला जो वाचक आहे, म्हणजे मी हे सगळं मी सांगत असताना जे पठडीमधून जे अंक प्रसिद्ध होतात, अजूनही होतात, आणि त्याला एक मराठी साहित्यामध्ये, मराठी वाङ्मयामध्ये एक मोठं वाङ्मयीन मूल्य आहे, याच्याबद्दल हे नाकारण्यात काही अर्थ नाही. त्यांना त्यांचा एक वाचक वर्ग सुद्धा आहे. आम्हाला त्या वाचक वर्गाबरोबरच नवा वाचक वर्गही हवा होता, ज्याला मराठी कथा आणि कवितांमध्ये, मराठी कादंबऱ्यांमध्ये त्याचं जग दिसत नाहीये. त्याच्यामुळे या वाचकाला जे हवं आहे ते असं आहे की जगाच्या वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या स्तरात राहणारी लोक, वेगवेगळ्या स्तरामध्ये वावरणारी लोक काय प्रकारचा विचार करतात, हा विचार समजून घेणं हा या वाचकाचा खरा महत्वाचा आग्रह आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे यावर्षी आनंद महिंद्रांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आनंद महिंद्रांसारखा माणूस जेव्हा असं म्हणतो की काहीतरी जोडतोड करून, जुगाड करून आला दिवस ढकलणं आणि त्या ढकलण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोत याच्यामध्ये अभिमान बाळगणं, याच्यापेक्षा सुद्धा हे सगळं सोडून देणं, घडलेली मोडलेली म्हणजे जी काही घडी आहे ती विस्कटून टाकणं आणि नवीन काहीतरी घडवणं, याच्यासाठीच्या इनोव्हेशनचं इंजेक्शन भारतीयांच्या रक्तामध्ये ते का नाही, याचं कारण जेव्हा आनंद महिंद्रांसारखा एक अत्यंत यशस्वी उद्योजक शोधतो त्यावेळेला मला असं वाटतं की त्या नव्या वाचकाबरोबरचा तुमचा कनेक्ट हा तुम्हाला बरोबर जोडता येऊ शकतो. त्याच्यामुळे म्हणजे ह्या अंकाची उदाहरणं देण्याच्या पेक्षा मी असं सांगेन की ह्या वाचकाचं जग ज्या वेगाने बदलत आहे त्या वेगाने बदलणारे विषय आणि त्या जगाशी जोडून घेण्यासाठी त्याला सहाय्य करणारे विषय आणि त्या जगाशी जुळवून घेण्याची त्याची जी धडपड आहे, त्या धडपडीमध्ये त्याला हात धरून पुढे नेऊ शकणारी जी माणसं आपल्या आसपास आहेत, जी मराठीच आहेत असं नाही, जी अन्य भाषिक आहेत, जी देशातलीच आहेत असं नाही, जी परदेशामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे यावर्षी दीपोत्सवमध्ये मेलिंडा गेट्स यांची एक प्रदीर्घ अशी मुलाखत आहे. त्याच्यामुळे बिल गेट्सची पत्नी, जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाची पत्नी असलेली एक स्त्री आपल्याजवळ जमलेली संपत्ती योग्य कारणी लागावी यासाठी जगभरात फिरून जेव्हा जगातल्या दुःखाचा माग घेत फिरते, मला असं वाटतं की ही जी दृष्टी आहे ही दृष्टी कुठेतरी नव्या वाचकांना हवी आहे. असा विचार करणाऱ्या माणसांना भेटण्याची इच्छा नव्या वाचकांना आहे. म्हणून ही जी पोकळी आहे, हे जे घडत नाहीये मराठीमध्ये, ते घडवण्याचा एक नम्र प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतो आहोत. आणि मला हे सांगायला अतिशय आनंद वाटेल की गेल्या 2-3 वर्षात दीपोत्सवाला मिळालेला जो प्रतिसाद आहे तो ह्या वृत्तीच्या शोधाचा जो काही प्रयत्न आम्ही करतो आहोत त्या प्रयत्नाने मिळालेला प्रतिसाद आहे असं मला सांगावंसं वाटतं. नक्कीच. आणि आणखीही हे जे दिवाळी अंक हे आपल्याला काय काय देऊन जातात याविषयी आपण बोलणार आहोत, पण एक ब्रेक घेऊन परत येऊयात.
दिवाळी अंकांच्या वाचू आनंद या स्पेशल कार्यक्रमात आपण बोलतोय. मेघना, मला एक सांग, ऐसी अक्षरे हा जो दिवाळी अंक तुम्ही काढता याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. ऐसी अक्षर हे एक मराठी फोरम आहे आणि तिकडे जगभरातनं लोक येत असतात आणि त्यांचा दिवाळी अंक यंदा मी त्यांच्या संपादनाच्या कामात सहभागी आहे. आणि त्याच्यात खूप नवनवीन थीम्स आहेत. यावेळेला गिरीश कुबेरांची मुलाखत आहे अंकात. त्याच्यानंतर राईट टू पी चळवळ जी आहे मुमताजची, तिची मुलाखत घेतलेली आहे आधी तिने. त्याच्यानंतर एका समलिंगी विद्यार्थ्याची मुलाखत घेतली आम्ही. त्याला कमिंग आउट करताना कसे अनुभव आले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अशा वेगवेगळ्या मुलाखती आहेत आणि बाकी ललित कथा या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. पण एक उत्सुकता अशी आहे की यासाठी आवाहन करावं लागतं, जसं बहुतेक दिवाळी अंकांमध्ये केलं जातं कथा स्पर्धा किंवा तसं आवाहन करावं लागतं का लोक स्वतःहून तुम्हाला देतात का तुम्ही निवडताय जे तुमच्याकडे? नाही, लोक लिहायला खूप उत्सुक असतात दिवाळी अंकामध्ये आणि मेनस्ट्रीम दिवाळी अंकांपर्यंत पोहोचणं ही पण लिहिणाऱ्या माणसाकरता अडचण असते, छापील दिवाळी अंकांपर्यंत पोहोचणं ही. पण इथे तसं नसतं. आम्ही लोकांशी सतत संपर्कात असतो, बोलत असतो, इमिजिएट प्रतिसाद देत असतो त्यांना लिखाणावरती. त्यामुळे इथे सहजगत्या लिखाण पोहोचवता येतं संपादक मंडळापर्यंत, विच इज व्हेरी गुड थिंग. आणि तसंच उलट्या बाजूनी पण की आज समजा मी द्वादशीवारांची मुलाखत प्रकाशित केली, आम्ही कालच द्वादशीवारांची मुलाखत प्रकाशित केली संघाबद्दलची, तर त्याच्यावरती अर्ध्या तासात 8 प्रतिक्रिया होत्या आणि द्वादशीवार पण चकित झाले की अरे बापरे, वाचकांचा इतक्या त्वरित प्रतिसाद आणि तोही तरुण वाचकांचा. नक्कीच खूप वेगळा आणि खूप छान उपक्रम आहे. अशाच तुझ्या या काय उपक्रमाला यापुढे देखील खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून आणि भरपूर वाचत जा, आनंदाने वाचत जा तू सुद्धा, एवढंच आम्ही सांगतो. पण खूप खूप धन्यवाद आज इथे आल्याबद्दल. आणि नाशिकहून आपल्यासोबत अपर्णा वेलणकर होते. अपर्णाताई, तुम्हाला देखील खूप धन्यवाद. वाचू आनंदेमध्ये आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.